सांगता यांनी आपल्या मतानं दिले आणि आता जेव्हा ह्या विषयावर नमस्कार, माझं नाव मीना चांद मोरपाका, मी भारतीय जनता पार्टीचे गटनेता व नगरसेविका। आज नगर परिषद मध्ये आमसभेमध्ये शांतीनगर याच्यामधला जो बुद्ध विहार आहे तो त्याचा विषय ठेवण्यात आला होता। तिथले त्या वार्डातले सगळे, त्या बुद्ध विहाराची कमिटीतले सगळे आपल्या सोबत उपस्थित आहे, आपण सगळे पाहू शकता। तर जेव्हा आमसभा झाली होती 29 तारीख 4थ्या महिन्यामध्ये 2026 मध्ये, तेव्हा पण या गोष्टीचा ठराव घेतला होता। त्याच्यामध्ये आमचं कोणाचंही समर्थन नव्हतं, आम्हाला सांगण्यात पण आलं नाही की शांतीनगरचा काय विषय आहे काय नाही। तरी पण त्याचा ठराव पास करून समोर पाठवला गेला। त्या बेसवर 7व्या महिन्यामध्ये जेव्हा एनओसी देण्यात आलं होतं सीओच्या माध्यमातून, ते एनओसी सीओच्या माध्यमातूनच देण्यात आलं। त्याच्यामध्ये ना नगरसेवक इन्व्हॉल्व होते ना कोणी दुसरे इन्व्हॉल्व होते। आणि हे गोष्ट सीओ साहेबांना पण विचारण्यात आलेलं होतं, तर त्यांनी स्पष्ट रूप मध्ये आम्हाला सांगितलेलं होतं की एनओसी मध्ये कोणालाच म्हणजे त्यांना इंटरफेअर करता येत नाही। जे डॉक्युमेंट्स म्हणजे ओरिजिनल आहेत तर ते सीओ आपल्या शर्तीनुसार तो एनओसी देऊ शकतो। तर त्याच्यामध्ये आमचं काही इंटरफेअर नव्हतं। तर जे 4थ्या महिन्यामध्ये जे एनओसी देण्यात आलं किंवा ठराव पास करण्यात आलं ते रद्द करावा, असं आपल्या शांतीनगरचे बुद्ध विहाराच्या लोकांचं, सगळ्यांच्या जनतेचं म्हणणं आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही सगळे उभे आहोत। तर याच्यासाठी त्यांचं म्हणणं एकच आहे की ते जे एनओसी दिलेलं आहे आपल्या विहाराबद्दल, जे त्यांनी लॉयड्स मेटलवाले खिलाफ मध्ये करत आहे, तर ते एनओसी रद्द करण्यात यावं, याच्यासाठी आम्ही तुमच्या समर्थनात आहोत। आणि बाकीचे जे आहे ते आपले भाऊ सांगतील। कंपनीला दिलेली एनओसी रद्द करा, कंपनीला दिलेली एनओसी रद्द करा। मागील 3 महिन्यापासून शांतीनगर बुद्ध विहार हा विषय नगर परिषद मध्ये येत आहे आणि माग जे समाजाने दबाव टाकला त्या दबावामध्ये आज इथं त्याच्याबद्दल चर्चा करण्यात आली आणि मासिक सभेमध्ये हा विषय ठेवण्यात आला। परंतु आता सुद्धा हा विषयाबद्दल क्लिअर माहिती देण्यात आलेली नाही आहे। इथं सीओ साहेब म्हणत आहे की नगरसेवक लोक आणि नगराध्यक्ष मॅडम पाहणार आणि नगराध्यक्ष आणि बाकी मेंबरकडून असं म्हणण्यात येत आहे की हा विषय सीओ साहेबांचा आहे, तर आम्ही कलेक्टरकडे पाठवून हा विषय एका आठवड्याच्या आत याला आम्ही तोडगा काढू। परंतु आता आमच्या समाजातर्फे सर्व मेंबर लोकांना अशी मागणी आहे आणि हा जोडून विनंती आहे का तुम्ही सर्वांनी, आम्ही आता एक लेटर बनवू ज्याच्यामध्ये आम्ही तुमच्या सर्वांना परस्पर भेटून तुमच्याकडनं विनंती करू की तुम्ही जे एनओसी वर साईन दिलेली आहे, या सीओ साहेब जे एनओसी वर त्यांना मंजुरी दिली आहे त्याला रद्द करण्याकरिता आम्हाला सहकार्य करा। आणि तुम्ही जेव्हा सहकार्य करणार तर येणाऱ्या दिवसामध्ये आम्हाला काय पाऊल घ्यायचे आम्ही ते ठरवू। एका आठवड्यामध्ये समजा ह्या एनओसी बद्दल आमच्या विहाराकडून अगर निर्णय आला नाही तर त्याच्यानंतर ही भूमिका आता यापर्यंत शांतपणे राहणार नाही, याला आम्ही तीव्र रूप देऊ, उपोषण किंवा आंदोलनाचं रूप देऊ आणि समोर आम्हाला काय करायचं आम्ही ते करू। धन्यवाद।